चाललंय हे सगळं? अगं, इतके दिवस तुझी वाट बघत होतो मी. मला वाटलं होतं तू परत येशील. पण नाही, तू नाही आलीस. अगं, ती परत आली. अगं, जिचा कधी विचार पण केला नव्हता, कधी वाटलं पण नव्हतं ती या घरात परत येईल, ती परत आली. अगं, पुष्पा काकी परत आली. पुष्पा काकी परत आली. आमच्या या घराच्या उडीनं ती परत आली. पण तू नाही आलीस. तू नाही आलीस. काय आलीस तू? आणि कशी येशील तू? अरे तुला कुठं आहे आमची ओढ? तुला तर दागिना आणि पैसा जास्त महत्वाचा वाटला ना आमच्यापेक्षा. खरं तर ना, तुमच्या दोघींचा राग आला होता मला. पण तू जशी सोडून गेली तशी ती पण सोडून गेली होती. पण ह्यात तिची काही चूक नाही. तिच्यावर ही वेळ तुझ्यामुळे आली होती. तू या सगळ्याला कारणीभूत आहेस. तिची याच्यात काहीच चूक नाही. अगं, तिची मजबुरी होती. तिच्या नवऱ्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. तिच्या नवऱ्याचं तिला ऐकावं लागलं म्हणून तिला जावं लागलं. ती तिच्या नवऱ्यासाठी गेली. तू तू तुझ्या नवऱ्याला आणि पोरांना सोडून निघून गेलीस. ती परत आली. ती माझ्यासाठी, माझ्या बहिणींसाठी, या घरासाठी ती परत आली. नाही, ती आता या घरात राहणार. ती आता या घरात, या वाड्यात माझ्यासोबत राहणार. खतम. मला आणि माझ्या बहिणींना मायेचं नवं छत मिळालं. ते असं नाही हरवू देणार मी. पुष्पा काकी आता घरात राहणार. ती आता घरात राहणार. काय सरपंच, एवढ्या रात्री येणं केलं? सगळं ठीक आहे ना? डॅडी सकाळच्यालाच येणार होतो. हा. तुम्ही बाहेर गेल्याचं कळल्यामुळे आत्ता आलो. बोला, काय काम काढलं? डॅडी, आपल्या गावची यात्रा तोंडावर आली आहे, म्हणून आलोय. त्याला आहेत की अजून 2 महिने? अहो डॅडी, 2 महिने बघता बघता संपतील. त्याचं काय डॅडी, गावात जत्रेच्या कार्यक्रमाची लोकांमध्ये लय चर्चा चालू आहे. जत्रेच्या अगोदर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. सूर्याचं पण तेच म्हणणं आहे की मंदिराचा जीर्णोद्धार लवकर व्हावा म्हणून. तेव्हा म्हटलं तुमच्या कानावर घालावा, आधीच लय उशीर झालाय. उशीर झालाय म्हणजे? अहो, ते जीर्णोद्धाराचं काम काय मग छोटं आहे का? लय मोठं काम आहे ते काय लगेच होणार का? हा? आणि आपण काय परत परत मंदिर बांधायचं का? एकदाच काय ते नीट केलं पाहिजे. त्या सूर्याचा आणि तुमचा आमच्यावर काय विश्वास नाही का काय? हा? अहो डॅडी, तसं नाही, पण आम्हाला बी देवाची काळजी आहे. विचारा छत्रीला, या देवाच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही किती चपला झिजवल्या. एवढं कशाला आत्ता आम्ही कुठं होतो सांग छत्री? काय सांगायचं. आज डॅडींच्या घरी मोठी हुरडा पार्टी होती. तरी डॅडी नव्हतं. ते कुठं होतं तर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मंत्रालयात मंत्र्याला भेटायला गेलो होतं. आणि तिथनं शब्द बी आणलाय. शब्द दिला नाही, मोठ्या मेहनतीनं त्यांच्याकडनं घेतला. आता काय सरकारी काम म्हणल्यावर मला हे लागणारच. थोडी कळ काढा. काय सरपंच, तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? डॅडी, तुम्ही आम्हाला लाजवताय. अहो या गावात तुमच्यावर डोळं झाकून विश्वास ठेवतात. खरंय डॅडी, अहो तुम्ही आहे म्हणून आम्हाला काय बी काळजी नाही बघा. ते पण सूर्या म्हणत होता मंदिराचा जीर्णोद्धार लवकर व्हावं म्हणून तुमच्या कानावर घालायला आलो. होणार, देवळाचं काम होणार. या तू. डॅडी, आता गावकरी एवढे मागं लागल्यात म्हणल्यावर मंदिराचा जीर्णोद्धाराचं काहीतरी बघावं लागणार. नाही, इतक्या लगेच नाही. इतकी वर्ष आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो
ही गोष्ट आमच्या ताब्यात आल्याशिवाय तर नाहीच. त्याकरता आता ते मंदिर आणि सूर्याची सगळी इस्टेट आम्हाला लवकरात लवकर आमच्या नावावर करून घेतली पाहिजे. माझी धनुडी गोबऱ्या गोबऱ्या गालाची बाहुली आणि ही माझी राजू. तुला सांगते, मी जेव्हा चपात्या करायला बसले ना की ही राजू तिच्या खेळण्यातलं पोळपटलाटणं घेऊन यायची आणि मग माझ्याकडून पीठ घ्यायची आणि मग सगळ्या घरभर नुसतं पीठ करून ठेवायची. अन्नपूर्णा माझी. शाळेत जायचं म्हणलं ना की मग कोपऱ्यात रुसून बसायची आणि मग स्वयंपाक करायचं म्हणलं की पळत पळत यायची. काके ती आता बी तशीच आहे. आम्हा सगळ्यांना ना चांगलं चुंगलं खायला करून घालायला लय आवडतं ती. तुळजा पुरी, सूर्याला तुझ्यासारखी बायको मिळाली आणि या घराचं नशीबच उघडलं बघ. कसली देखणी गोरीपान आहेस ग. लई चांगलं घर सावरलेस बघ. अगं ह्या घराला तुझ्यासारख्याच बाईची गरज होती. नजर नको लागायला कोणाची तुला. शानी बाई माझी. ए पोरा, अरे असं काय वागतो तू? हा, अरे तू लहान होतास ना तेव्हा बाहेरून कुठून बी जाऊन आला की लगेच माझ्या खुशीत शिरायचं. मग आता नाही का तुला या काकीला मिठी मारूशी वाटत? हा, एकदा मला माफ कर ना बाळा. हे बघ, तू जर मला माफ नाही ना केलं तर मला नरकात बी जागा नाही मिळायची बघ. एकदा फक्त मला मायने मिठी मार ना बाळा. एकदा तू मिठी मारली ना म्हणजे मी मरायला मोकळी झाले बघ. काकी माझं बाळ. कसला धुऱ्या. काय माहिती वहिनी काय करते का? पण काल तर मला काहीच बोलली नाही. एवढा दूर कशाने झालाय? वहिनी तू अगं तू इथेच मग आतमध्ये कोण आहे? पुष्पा काकी असणार आणि त्या मिश्री भासतात वाटतं. अगं वहिनी तुला माहिती का, आम्ही लहान होतो ना तेव्हा पुष्पा काकीला मी मिश्री काकू म्हणूनच चिडवायचो. तेजू, अय बायको, अगे माझी डार्लिंग, माझ्या दिलाची रातराणी, बाहेर तुला उमलायला ठेवली होती ना मी. बघू तरी मला किती उमलली ती. होय अय बायको, चल 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 लवकर घरात उधळ तुझा सुगंध. काय आहे, सवय झाली तुझ्यात, करमत नाही का मला. ए बायको,
ही बाहेर नाही जाऊ शकत आणि तिची अवकात पण नाही तेवढी. आणि हिला हे पण माहितीये हिनी जर काल दिलेली शिक्षा पूर्ण केली नसल ना तर हिचं काय खरं नाही. ए तेजो, तेजो, ए काय माझा आला का तुला? नाही माझा आलाय तुला. या घराची मालकीन समजायला लागली काय स्वतःला तू? माझा शब्द नाही जो म्हणला माझा. मी काय सांगितलेलं तुला? रात्रभर बाहेर थंडीत थांबायचं. काय 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 कुणाला इचरून आली? कुणाला इचरून हिंमत कशी झाली तुझी? चत्तर ना. अरे काय डोके बिके फिरले काय तुमची? अरे काय उपाय त्या पानानं उकडून काढताय काय मला? मालन, हा लक्ष कुठं असतंय का तुझं? एवढं गरम पाणी आणतात होय ग? हा मला माहितीये मला मुद्दाम मला अद्दल घडवण्यासाठी असं केलंस ना तू? अक्का उगपळानं माझ्यावर काय बी आरोप करू नका सा. इतकी वर्ष झालं मालकासनी किस्त गरम पाणी लागतंय ठाव नाही मी तुम्हाला. पाणी वतला ती वतला मला तरी विचारायला कशाला पाहिजे? डोळा काय फुटलात काय तुझं? दिसत नाही? आणि मी गरम पाणी त्यांच्या अंगावर वतत होते तेव्हा का गप्प बसली होतीस? तेव्हा सांगता येत नव्हतं वय? ते काय नाही ग, मुद्दामच करायला लागलीस तू, माहित आहे मला. अरे भांडण वाकायला. अरे डोळ्यात साबण गेलंय माझ्या. डोळ्याची आग होते पाणी वाताना. अरे काय बटाट्याने तुटून काढताय काय मला परत गरम पाणी होत? बघितलं का मालक? आता मालकनं पाणी टाकलं. मुद्दामच उकळतं पाणी टाकायला लागली तुमच्या अंगावर. हा मग थंड पाणी वताय तुम्हाला काय झालं होतं? मला ठाव आहे बळानं माझ्या आरोप करताय सा. समजा ह्या करते त्या आणि माझ्यावर शेकावते त्या. का बसा. अरे तुम्ही दोघींनी शकून काढलंय मला. का धरणं सांगतोय डोळ्यात साबण गेला. डोळ्याची आग होते पाणी वाताना पाणी वाताना. आता मी नाही घालणार पाणी. वता तुम्हीच. वय वय वत्ते मीच. तुझी काही गरज नाही मालकाची. मीच वत्ते पाणी. हा हे घ्या. अरे ए हा चिरंजीव आले. डॅडी काय झालं? चिरंजीव वाचवा आम्हाला. या दोघी बायका आमचा जीव घेतील आज. तेजू जावर आता. तुझ्यावरचं संकट टळलंय. हे समजा तुझ्यासाठीच केलं होतं बघ. तेजू अगं ताप भरलाय तुला. तुम्हाला सांगतो गरम पाण्याचे चटके देते. काय करावं हे असं डोळ्यात कोणतरी मिरचीची पावडर भरून अंधाऱ्या खोलीत सोडले का वाटते आम्हाला. काहीतरी करा. छत्री कुठे आहे? छत्री कुठे आहे? छत्री नाही आली. छत्री नाही आला मग तुम्ही काय करताय? तुम्ही काहीतरी करा वाचवा आम्हाला. जे असं ते पाणी वाता आमच्या असं ते नाही पाणी हात बुडून बघा आणि ते पाणी आमच्यावर अंगावर होता नाही ते या बायका आज आम्हाला सोलवटून काढतील. अंगावर फोड येणार आमच्या. अरे बापर जाऊ द्या. तुम्ही थंडगार पाणीच वाटा. थंडगार पाणी होता. थंडगार पाणी होता. अरे पन्ना अहो काय बर्फाचं पाणी वाटलं काय? डॅडी तुम्हीच म्हणला ना थंड पाणी टाक म्हणून. असं काय करताय? त्या थंड पाणी गरम पाण्यात होतं आणि ते पाणी आमच्या अंगावर होतं असं म्हणायचं होतं ना. आम्हाला काय कळत नाही तुम्हाला. बरं जाऊ द्या आता आम्हाला हुडहुडी भरली. गरम पाणीच होता गरम पाणी. मला हे बघा गरम पाणी आणलंय. हे घ्या थांबा. अरे अरे लय भारी वाटते. हलकं वाटते. वाफेगत वाटते. जळलो होरपळलो गेलो स्वर्गात आलो. अरे वा मेनका. यमदूत दिसतोय मला. ह्यानी तिथं आणलेलं दिसते. अहो डॅडी चिरंजीव. ए भाऊ नको मला त्रास देऊ. हा
म्हणूस नको ते उलटा करो सोमा. ही कोणती भाषा आहे? म्हणूस नको ते उलटा करो सोमा. अगं वहिनी, पुष्प काकीने एकदम इस्त्री लावली ना, ती काय बोलते ते फक्त एकच जण सांगू शकतं. कोण? धनु, धनु उठ ना. धनु एक हेल्प हवी आहे, उठ ना लवकर. झोपले ना मला. धनु, धनु उठ ना, एक महत्वाचं काम आहे, उठ ना प्लीज. राजू किंवा बागूला सांग. अगं धनु ऐक ना, ट्रान्सलेट करायचंय. इंग्लिश मग तर अजिबात नको. मला तर खूप झोप आली. अगं धनु, इंग्लिश नाही, काकींची भाषा. कोण का? पुष्पा काकीची. चल. बोल काकू, काय झालं? राजू खंड ना. हो. काकी तू पण ना, एवढ्या सकाळ सकाळी मशिरी लावायची काही गरज होती का तुला? नाही नाही, ती जरा थंडी वाढली आहे ना, म्हणून माहिती. आता नको, आंघोळ केल्यावरच घेऊ. हा ठीक आहे, टाकतो. तुम्ही रखतो को नाही, बहिणीच करते सगळं. काय झालं? माझ्याबद्दल काही विचारतायत का? तुम्हाला ऐकायला येत नाहीये का? ऐकू येतंय पण कळत काही नाहीये. अगं वहिनी, काकी म्हणते की आपण रोज एवढेच लेट उठतो का? तुम्हाला चहा हवाय का? आणि घरातली कामं आम्ही करतो की तू? असं एवढा वेळ बोलून एवढंच बोलली? नाही, ती म्हणाली आहे की बाहेर तिने बंब पेटवून ठेवलाय, त्यात सरपण घाला आणि सगळ्यांच्या आंघोळ्या आटपून घ्या. दिवस डोक्यावर यायच्या आधी घरातली सगळी कामं आटपली पाहिजे. हा हा, आटपतो. हो की नाही काकी? आता काय बोलले हा? काकी ऐक की, आता ती मिश्री दे बरं थुंकून. तू काय बोलते ते ओकी ठोकळण झालंय आम्हाला. सुनबाई, तुझ्या हातचा फक्कड चहा पाहिजे तिला, असं म्हणालीये. होय. तिचा मेंदू कुठल्या फॅक्टरीत बनलाय ग? इंग्लिश तर काय कळत नाही. पुष्पा काकीची भाषा बरी कळते तुला. एवढं न कळण्यासारखं काय बोलली ती? आता माणसाचे शब्द कळत नसतील तरी हावभावांवरनं त्याला काय बोलायचंय याचा अंदाज बांधायला शिका की जरा. कानांना कळत नसेल तरी बाकी अवयव आहेत ना, त्याचा वापर करा की. गेदर, फक्त इंग्रजी येऊन ना काही होत नसतं. माणसाच्या मनातली भाषा कळली पाहिजे. त्याला मनातनं काय बोलायचंय हे समजलं पाहिजे. कळलं का? ही आपली धनूच आहे ना? नाही, धक्क्यांवर धक्के देते आज आपल्याला. चल आवरायला घे. मीच नाही आवरणार आहे सगळं.